आले तर एवढं कीर्तन ऐकून जा म्हणा बाबा, पिंगळा पिंगळा ऐकून जा भलं होईल, उद्धारच होईल. अरे पठे बा इथं इकडे गाठलंच तुम्ही, बाकी मानलं पाहिजे तुमच्या डेअरिंगला सलाम आहे आपला. संख्याच तेवढी आहे, चोरांना गर्दी पाहिजे. महिला मंडळी दागिने वगैरे सांभाळा, मोबाईल सांभाळा, पैसे सांभाळा. पैसे सांभाळायचे मला असं वाटतं जरा जड गेले तर तिथं जाऊन आपलं जे काय ते सारं खाली करा, काय ताणच राहणार नाही. नाही तर इकडं जरी ठेवलं तुम्ही तरी आम्ही त्याचा आनंदानं स्वीकार करू. काय उगत तुम्हाला वजन ते गेलेल्याचं परी गेली याचा सेन करीतो को बरे म्हणतात. गेलेल्याचा त्रास होत नाही, माणसं त्रास करून घेऊ नये, हो नाही असं वाटत असेल तर सांभाळा स्वतःला. विठ्ठल विठ्ठल. काल मी बंकट स्वामी महाराजांच्या नारळी सप्तात होतो बाबा, कीर्तनच झालं नाही. तुफान पाऊस, सध्या राज्यात नुसता पाऊस आहे. श्रीराम प्रभूचा अवतार झाला. बस बस तुमच्या पोथा बिथा सगळे आता जरा ऐका कीर्तन, लय ताण घेऊ नका. तिच्या गळ्यातली पाहता तुमचीच पाना, तुझी आहे का सुरेखा? अरे तिची आहे ना, ती सुरेखा येईन पोत ये तिची, तुम्ही माझ्याकडे ध्यान द्या जरा. श्रीराम प्रभूचा अवतार झाला, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली. तुम्ही पहा, कृष्ण अवतार झाला, बरोबर श्रावणात पाऊस आला. तुमचा माझा अवतार झाला, भर पावसाळ्यातला पाऊस गेला, उन्हाळ्यात पाऊस आला. दना दना दना. अरे काय पाऊस आहे हा. काल परवापासून नुसता महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ आहे. पण इतका पाऊस असूनही माझ्या या उमापूरमध्ये संपन्न होत असलेल्या नगद नारायणांच्या नारळी उत्सवातला कसुभर सुद्धा आनंद कमी झालेला नाही. हे तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा आहे, या परंपरेविषयी असलेलं तोनात प्रेम आहे. चला. देह नवे मी हे सरे ओरला ओरे विठ्ठल. तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. काय उरावं आणि काय जीवनातलं सरावं याची सांगळच तुकोबारांनी घालून दिलेली. तुम्हाला मला जे उरावं वाटतं ते सरत जातं, आणि तुम्हाला मला जे सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतं. आयुष्य माणसाला उरावं वाटतं, सरत जातं. दुःख माणसाला सरावं वाटतं, पुरून उरतं. जे उरावं ते सरतंय, आणि जे सरतंय मात्र सरावं वाटतं ते मात्र पुरून उरतंय. काय सारणं काय उरवणं जीवाच्या बसमधला खेळ नाही. चांगल्या चांगल्या लोकांनी उरवण्याकरता आणि सारण्याकरता प्रयत्न केले, निवडण्याचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. राजा भर्तृहरीच्या मुखातले गोड वचन आहे. ते म्हटले, मी या जगाचं अवलोकन केलं, काय उरवावं काय सारवावं, काय चांगलं निवडावं काय वाईट बाजूला करावं. मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही. काय वचन आहे का? न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कलह, क्वचिद वीणावाद क्वचिदपि हे हृदितम, क्वचिद रम्या रामः क्वचिदपि जरा जर जर तनूर्न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. विठ्ठल विठ्ठल. क्वचित विद्वद गोष्टी. मी विद्वानांचा शोध घ्यायला लागलो तो जगामध्ये खूप विद्वान सापडले, क्वचित ठिकाणी सापडले. संख्या खूप आहे पण ठिकाणे यांची थोडी आहे. क्वचित विद्वद गोष्टी, काही ठिकाणी विद्वान लोकांच्या चर्चा ऐकायला मिळाला, पण क्वचिदपि सुरामत्त कलह. त्या विद्वानांकडे नजर टाकली तेवढ्या दारू पिलेल्या लोकांचा गोंधळ कानावर आला, विद्वानांच्या चर्चा वजा झाल्या. क्वचिद वीणावाद. काही लोकांच्या घराजवळ गेलो की विण्याचा नाद आहे, केवळ भजन आहे. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, जागा मागिली या पहारे, शेवटीचे गोड तेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासे, वाजवी चिपुडिया टाळ घागऱ्या घोषेगा. क्वचित वीणा वाद. काही लोकांच्या घराजवळून कायम विण्याचा स्वर ऐकायला येतो, भजन ऐकायला येतं. वैष्णवा घरी सदा कदा नाही
सदा क्वचित विनावाद पण क्वचिदपि हे ही रुदितम. त्या विनानादाकडं त्या स्वराकडं तालाकडं पाहिलं अरे कर्कश रडणाऱ्या लोकांचा आवाज तोवर कानात पडला. काय निवडावं काय बाजूला सारावं कळत नव्हतं. राजा भर्तृहरी म्हटले. पुढं असं म्हणतात क्वचिद रम्या राम. काही तरुण आहे पण रामात रममान आहे. तरुण भरपूर पैसा सोनं नाणं जमिनी बिमिनी बंगले बिंगले गाड्या बिड्या एकदम संपन्नता पण तरी रामात रममान आहे. उदाहरण विराट कोहली कळपा. तरुणांना सगळ्यांना माहिती जगप्रसिद्ध प्लेयर आहे. मी रोज नाव घेतो त्याचं रोज. जगप्रसिद्ध प्लेयर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. कीर्तनात बसलेल्या उमापुरात आलेल्या फिरता नारळी उत्सवाच्या सगळ्या तरुणांना गडाच्या सगळ्या शिवछत्रपतीच्या मावळ्यांना शिलेदारांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही त्याच व्यक्तिगत जीवन एकदा शोधा. महिन्याला नाही पोरो वर्षाला नाही तासाला नाही अरे प्रति सेकंदाला करोड रुपये त्याच्या बँक बॅलन्सची कमाई आहे. त्याच्या बँक मध्ये अकाउंट मध्ये जमा होतात प्रति सेकंद करोड रुपये. त्याची कमाई वेगळी त्याच्या बायकोची कमाई वेगळी. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको. काय नाव आहे पोरी त्याच्या बायकोचं मोठ्यानं सांगा. अनुष्का. मोठ्यानं सांगा की जरा. अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला. त्याची बायको एवढी प्रेमान समोर आलं जशी मावशी आहे तुमची ती. पण या पोरीना सुद्धा ती माहिती आहे इतकी प्रसिद्ध आहे. आता माझी बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही येईल काय माहित अशी. जगप्रसिद्ध अभिनेत्री जगप्रसिद्ध प्लेयर. पण इतका प्रसिद्ध प्लेयर इतकी प्रसिद्ध अभिनेत्री करोडो रुपयाचे मालक स्थावर जंगम मालमत्ता कोट्यवधी रुपयाची. पण क्वचिद रम्या राम. अरे वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला घेतो वृंदावनला जातो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर मी दारू पित नाही. माईकवर 4 एकरावाला ऐकत नाही बीड जिल्ह्यातला. तो म्हणतो मग 4 एकर ऊस आहे ऊसात बिबट्या असता पठ्ठ्या. आग लावतो का त्याला. पण क्वचित रम्या राम. सगळ्या तरुणांना वाईट म्हणता येत नाही. राजा भर्तृहरी म्हटलं पत्थर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना. अरे काही तरुणांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. इतकी मर्दाचे बच्चे हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी काम करतात. हारा है इस्लाम का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उससे भी प्यारा है तिरंगा हिंदुस्तान का ही आरोडी आहे. भर उन्हाळ्यात गुडघ्यावळ्या पायात बर्फ जातो तरी भारत मातेच्या रक्षणात कसुभर उणीव ठेवत नाही. रममान आहे आपल्या सेवेत. क्वचिद रम्या राम क्वचिदपि जरा जर्जर तनूर. पण काही तरुण पोरं म्हातारे झाले. काय चांगलं न वाईट ठरवू ते म्हटले आम्हाला काही कळत नाही बाबा यातलं. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. सारणं निवडणं हे कोणाच्याही बुद्धीच्या पलीकडचं काम आहे. शब्दाच्या अतीत असलेलं ते काम आहे. तुकोबाऱ्यांना विचारा तुम्हाला हे जमतं का. महाराजांनी सांगावं सरते माझे तुझे 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 सरते माझे तुझे
मी डोकं लावू नका, सरळ तुकोबारांना विचारा. त्यांना सर्वंकष जगाचं तत्वज्ञान माहिती, व्यवहारही माहिती आणि परमार्थही माहिती. आजार बरा बाबा असं जर वाटत असेल तर कोणाचं ऐकावं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं ऐकावं? डॉक्टरांचं ऐकावं. अहो घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत आपण मिस्त्रीचंच ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण वकिलाचंच ऐकावं. नाही ऐकलं आमचे गुरुजी म्हणायचे, एकानं सायकलवर गवताचा भारा ठेवला आणि घराच्या दिशेने निघाला. त्याची सायकल उतारावर लागली आणि सायकलची ब्रेक गेले. अख्खे ब्रेक दाबले, ब्रेक लागत नव्हते. पुढे एक बाई होती, त्यानं त्या बाईला आवाज दिला, ओ बाई वा बाजूला. अरे ओ बाई, अरे वा बाजूला. अरे काय बाई रे? अरे आवाज देतोय, हो बाजूला. अरे ओ बाई, दे आवाज, दे आवाज. आता ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन. तिला बसली धडक, तिच्या अंगावून सायकल, पाय गेला तिचा. तिनं गेला गुन्हा दाखल याच्यावर, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. निकाल सुनावण्याची वेळ आली. एका कडगाऱ्यात बाई, एका कडगाऱ्यात सायकलवाला. जे साहेब म्हटले, का रे बाळा, ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची होती रे? तो म्हटलं माझीच होती साहेब ती. अरे मग पठ्ठ्या, बिना ब्रेकची सायकल रोडला कुठं आणायची असते का? जरा ब्रेक चेक करून घ्यायची. अहो तो म्हटलं साहेब घरून निघालो तेव्हा ब्रेक होते, रोडला लागलो तेव्हा ब्रेक होते. राव भारा गवताचा सायकलवर ठेवला तेव्हा ब्रेक होते, पण मी उतारावर लागलो ब्रेक गेले. माझा नाईलाज होता. अरे पण तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना, आता त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. त्यानं खाली मान घातली. अरे खाली काय मान घालतो तू? त्या बाईचं नुकसान भरून दिलं पाहिजे. खाली मान. अरे खाली काय पाहतो रे? त्या बाईचं बिचारीचं नुकसान झालं, तिचं नुकसान भरून दिलं पाहिजे. आता या बाईनं गप्प बसाव ना. ती म्हणे, का रे आता काय दातकीड बसली का तुला? तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. तो म्हणे बाई जरा झोलाल दिसते. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत मिस्त्री, आजार बरा होईपर्यंत डॉक्टर, केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत कीर्तन होईपर्यंत, लग्न होईपर्यंत आपण आपल्या आईवडिलांचं ऐकावं. पण लग्न झाल्या झाल्या मात्र आपण आपल्या आईवडिलाचं ऐकावं रे, बायकोचं नाही. पण जाऊ द्या, जन्मभर मात्र माणसाने केवळ संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या दिशेनं ते जे सांगतात ते सारावं आणि ते जे सांगतात ते उरवावं. वा देवा, काय सारलं पाहिजे रे आणि काय उरवलं पाहिजे? महाराज म्हटले, तुम्ही मी सांगतो तेवढं सर्वा, उरवायचं मी पाहतो. मी तुमचा निरूप सांगतो, कारण तेच सरल्यानंतर जे उरतं तो केवळ आनंद आहे. काय सरवायचं? देह नव्हे मी हे सरे. हा देह म्हणजेच मी, हा म्हणजे सर्वस्व, हा म्हणजे सुख, हाच म्हणजे जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. हे समजू नका. कारण ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न नापी वर्धते विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मयो. ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न. देवाचं ऐश्वर्य ऐकलं, संताचं ऐश्वर्य ऐकलं, नारायणगडाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती जन्माला येते, वाढत नाही. भक्ती ही उत्पन्न पण नापी वर्धते. म्हणून गडाच्या पायिकांनी गडाचं फक्त ऐश्वर्य ऐकू नका. आमचा गड खूप ऐश्वर्य संपन्न आहे. आहेच, आपला गड ऐश्वर्य संपन्नच आहे, पूर्वजांची भक्ती ऐश्वर्य संपन्नच आहे. पण ती ऐश्वर्य संपन्नता टिकून ठेवायची असेल तर विना गुणानुसंधानात जोपर्यंत तुमचं अनुसंधान त्या गडाशी घडत नाही, तुमच्या आत पोटातलं ओठात आणि ओठात तेच पोटात, वचस्स एकम कर्मस्स एकम मनस्स एकम इति महात्मा. ज्याच्या वचनात, ज्याच्या कर्मात, ज्याच्या मनात एक वाक्यता असते त्याला महात्मा असं म्हणतात. आणि तुम्ही ते व्हायचंय, मला ते व्हायचंय, आपल्याला महात्मा बनायचंय. महात्मा बनायचं म्हणजे काय कपडे बदलायचे का? नाही हो. नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप
आत्माराम स्थितीमध्ये राहणारा गडाचा उपासक, पांडुरंगाचा निष्ठावान सेवक मला व्हायचा आहे. ज्ञानोबा तुकोबारांचा मावळा मला बनायचा आहे. पण त्याकरता हा वजा झाला पाहिजे. हा म्हणजे घाण आहे. ही घाण जोपर्यंत वजा होत नाही, कारण हा एकटा नाही. मनोराजा एक देह पुरी असे नांदतो त्याचे दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली महावरी गा. मनवोनी आलो या देशा. याचा ज्यांनी 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 बडेजाव धरला त्याला यांनी कधीतरी धोकाच दिलेला आहे. तो कोणाचाही देह घ्या, तुम्ही जीवाचा घ्या, नाही तर देवाचा घ्या, नाही तर संताचा घ्या. ज्या साधूला याची गुरमी झाली संपलं. ज्या मानवी जीवनाला याची गुरमी झाली संपला. ज्या देवाला याची गुरमी झाली कितीतरी प्रमाण आहे. भस्मासुर मुकला प्राणाची त्याची गती झाली वालीची.